मीनाक्षी एका गरीब घरातील मुलगी. आई हातावर पोट भरायची म्हणून तिचं लग्न शेजारच्याच गावातील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलासोबत अगदी कमी पैशांमध्ये आईने करून दिलं होतं. कारण मीनाक्षी दिसायला फार सुंदर होती. मीनाक्षी नेहमीच आपला भूतकाळ आठवून खूप घाबरायची. पण तिच्या आईने तिला काही गोष्टी समजावून सांगितल्या की ती परत नॉर्मल व्हायची. सासरी तिला खूप त्रास दिला जात होता. पहिली मुलगी झाली म्हणून टोमणे मिळत होते. दुसरीही मुलगी झाली पण घरच्या माणसांमुळे तिला गमवावे लागले. मीनाक्षी एक स्त्री होती. माहेरची परिस्थिती गरीब होती. आई एकटी असल्याने तिच्याकडे परत जाऊ शकत नव्हती. म्हणून ज्या परिस्थितीत आहे तसंच तिने जगायचं ठरवलं. नवऱ्याचा सासूचा सासुरवाद सहन केला. असेच थोडे दिवस गेले. मीनाक्षीला परत दिवस गेले होते. तिचा नवरा तिला आता म्हणत होता, यावेळी तरी मुलगा हवा मला, नाहीतर आता बस झाला आपला संसार. आई मला दुसरं लग्न करण्याविषयी बोलत आहे. घराला वंश हवाय. नवऱ्याच्या बोलण्यावर मीनाक्षीला खूप भीती वाटत असे. ती देवाकडे सतत मुलगा दे म्हणून प्रार्थना करत असे. त्याचवेळी प्रकाशच्या घरी त्याच्या नातेवाईकांमधील एक व्यक्ती आली आणि मुलावर विषय निघाला म्हणून त्या व्यक्तीने प्रकाशला सांगितलं, अरे मीनाक्षीला शहरातील डॉक्टरांकडे घेऊन जा आणि तिथे लिंग तपासणी कर. मुलगा आहे किंवा मुलगी डॉक्टर लगेच सांगतात. मुलगा असेल तर ठेव, मुलगी असेल तर गर्भपात करून टाक. त्या व्यक्तीचे बोलणे ऐकून मीनाक्षीच्या नवऱ्याला व सासूला खूप आनंद झाला. त्यांनी लगेचच मीनाक्षीला 4थ्या महिन्यात शहरातील डॉक्टरांकडे नेले. तपासणी केल्यावर त्यांना समजले की मीनाक्षीच्या पोटात वाढत असणारा गर्भ मुलीचा आहे. प्रकाश नाराज होऊन लगेचच डॉक्टरांना गर्भपात करण्याविषयी बोलला. हॉस्पिटलचे बिल देऊन तो मीनाक्षीला घेऊन परत घरी आला. आता मात्र त्यांच्या घरात सतत ह्या गोष्टीवरून भांडणे होत असे. मीनाक्षीची पहिली मुलगी 3 वर्षांची झाली होती. तिचा चांगला सांभाळ करायचा सोडून, तिला जीव लावायचं सोडून सतत मीनाक्षीला वंशाच्या दिव्यावरून बोललं जायचं. तू करंटी आहेस, अपशकुनी आहेस, वांज आहेस म्हटलं जायचं. स्वतःवर इतके सारे आरोप ऐकून मीनाक्षी आता बोलायला शिकली. मी वांज नाही, मला दिवस जातात. तुमच्या खानदानाचा वंश आधीच मी जन्माला घालून झाले आहे. मुलगी असली म्हणून काय झालं, तुमचंच रक्त आहे ती. पण मीनाक्षीच्या कोणीच ऐकून घेत नव्हतं. ती आता खूप नाराज राहायला लागली होती. नवरा थोडासुद्धा तिचा विचार करत नव्हता. तिच्यावर पहिल्यासारखे जास्त प्रेम करत नव्हता. फक्त रोज रात्री नवऱ्याचा हक्क गाजवत असे. रोज रात्री तिचे शारीरिक शोषण करत असे. काहीच महिन्यात तिला परत दिवस जात. 3-4 महिने झाल्यानंतर तो लगेचच तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात. तिची तपासणी करत. पोटातील लिंगाची चाचणी केल्यावर जेव्हा मुलगी आहे असे समजलं की तो लगेचच तिचा गर्भपात करायला सांगत. आता मात्र सततच हे मीनाक्षीसोबत घडत होतं. शारीरिक तसंच मानसिक शोषण तिचं केलं जात होतं. याने ती संपूर्ण खचली होती. सारखी गरोदर होत, सारखी तिची लिंग तपासणी होत आणि लगेचच मग गर्भपात होत. असं कितीदा तिच्यासोबत घडले. या सगळ्या गोष्टींना ती फार कंटाळली. नवऱ्यासोबत भांडण करू लागली. मी एक जिवंत माणूस आहे, मुलं जन्माला घालण्याची मशीन नाही असे म्हणू लागली. तेव्हा तिचे सासू आणि नवरा तिला म्हणाले, मग आम्हाला सुद्धा तुझी काही गरज नाही. तुझ्या मुलीला इथून उचल आणि तू तुझ्या घरी चालती हो. आम्हाला तुझी काहीही एक गरज नाही, जर तू आम्हाला आमच्या घराचा वंश देणार नसेल तर. आता मात्र मीनाक्षीला प्रश्न पडला. तिच्या आईचे निधन झाले होते. माहेरची गरिबीची परिस्थिती होती म्हणून माहेरी छोटं घर सोडून दुसरे काहीच नव्हतं. अशा परिस्थितीत आपल्या या मुलीला घेऊन तिथे एकटीनं राहणं तिला बरोबर वाटलं नाही. माझ्या मुलीला आजीचं, तिच्या बापाचं प्रेम मिळणं गरजेचं आहे म्हणून तिने तिच्या नवऱ्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. परत एकदा तिचे मानसिक तसेच शारीरिक शोषण होऊ लागले. याही वेळी तिला दिवस गेले. 4था महिना लागल्यानंतर प्रकाशने लगेचच तिला डॉक्टरांकडे चेकअपसाठी नेले. यावेळी प्रकाश तिला जातानाच म्हणत होता, हे बघ, या गोष्टीसाठी माझा खूप पैसा खर्च होत आहे. यावेळी तरी मला मुलगा हवा आहे, नाहीतर तुला मी ओळखत नाही. मीनाक्षीचं आयुष्य तिला साथ देत नव्हतं. नशिबाने तिच्यासोबत खेळ मांडायचं ठरवलं होतं. यावेळी जेव्हा तिची लिंग तपासणी चाचणी झाली तेव्हा त्यात तिला समजलं की मीनाक्षीला मुलगा आहे. प्रकाशला ते ऐकून फार आनंद झाला.
पण डॉक्टर पुढे जे काही बोलले ते ऐकून मात्र त्याच्या पायाखालची जमीन सरकली. डॉक्टर प्रकाशला बोलले, हे बघा, तुमच्या बायकोच्या पोटात मुलगा आहे. हे आम्ही तुम्हाला जसे सांगितले तसे आता पुढे जे काही आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ते शांततेने ऐका. तुमच्या बायकोच्या आम्ही काही टेस्ट केल्या, त्यात आम्हाला असे समजले की तुमच्या बायकोला HIV आहे. त्यांची HIV टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. प्रकाश खूप घाबरला आणि म्हणाला, माझ्या बायकोला एड्स आहे, हे कसं शक्य? तेव्हा डॉक्टरने त्याला काही गोष्टी समजावून सांगितल्या. तेव्हा प्रकाशने त्याला विचारलं, डॉक्टर, म्हणजे माझ्या मुलाला सुद्धा एड्स असेल का? डॉक्टर बोललेत, हे बघा, असूही शकतो आणि नसूही शकतो. एड्स नसेल तर आपल्याला आत्ताच त्याच्या काही ट्रीटमेंट सुरू कराव्या लागतील, म्हणजे तुमचं बाळ जन्माला आल्यावर त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह असेल. आता मात्र प्रकाश खूपच चिंतेत पडला. त्याला तर काहीच समजत नव्हते की आता काय करावे. एकीकडे आपल्याला मुलगा होणार याचा त्याला आनंद होत होता, पण दुसरीकडे बायकोला एड्स आहे हे ऐकून त्याला खूप जास्त राग येत होता. तो तिला घरी घेऊन आला. आपल्या आईला त्याने सगळा प्रकार सांगितला. इथेही आता मीनाक्षीलाच बोललं जात होतं. तिच्या नवऱ्यानं तिच्यावर खूप घाण आरोप लावले. तू कुठे झोपायला गेली होतीस? कोणत्या पुरुषांकडे गेली होतीस की तू हा रोग आमच्या घरात घेऊन आलीस? मी सोडून असे कोणकोणते पुरुष ओळखीतले आहेत तुझ्या? प्रकाशचे असे बोलणे मीनाक्षीचे जीव घेत होते. ती रडून रडून त्याला सांगत होती, मी कोणत्याही पुरुषाकडे नजर उचलून बघितलं सुद्धा नाही. मी फक्त माझा नवरा सोडून कधीच कुणाला जवळ केलं नाही. तुमचा खूप मोठा गैरसमज होत आहे. मी पतिव्रता स्त्री आहे. मी काहीही चुकीचे काम केले नाही. तेव्हा तिची सासू म्हणाली, मग हा रोग आमच्या घरात कुठून घेऊन आलीस? मीनाक्षीच्या सासूने घाईघाईतच प्रकाशला स्वतःची टेस्ट करून घ्यायला लावली. प्रकाश खूप घाबरला होता, पण दिवस गेल्यापासून तो मीनाक्षीच्या जवळ गेला नव्हता. म्हणून एक आशा होती की त्याला एड्स नसेल, आणि तेच झालं. त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. आता मात्र प्रकाश आणि त्याच्या आईने खूप मोठा निर्णय घेतला. त्यांना मात्र आता वंशाचा दिवा सुद्धा लागत नव्हता. त्यांनी धक्के मारून मीनाक्षीला आपल्या घराच्या बाहेर काढले. ती रडून रडून त्यांची माफी मागत होती. मी गरोदर आहे, या मुलाला एकटं कसं वाढवू म्हणत होती. माझ्यात आता शक्ती नाही, माझी कमजोरी वाढली आहे. 4 वर्षांची आपली मुलगी आहे, आता आयुष्य कसं जगू? डॉक्टरांनी सांगितलं आहे, जर पोटातील बाळाला एड्स नसेल तर काही ट्रीटमेंट करू, वारंवार नवऱ्याला म्हणत होती. पण तिचा नवरा तिला म्हणाला, हे बघ, तुला एड्स आहे म्हटल्यावर तुझ्या पोटात वाढणाऱ्या तुझ्या त्या मुलाला सुद्धा एड्स असेल, म्हणजे इथून पुढे आपल्या पूर्ण खानदानात एड्स पसरेल. त्यामुळे आजपासूनच तुझा आणि माझा संबंध संपला. मी दुसरे लग्न करून घेणार आहे. तुझ्या या मुलीला सुद्धा तुझ्यासोबतच घेऊन जा. म्हणून त्यानं त्याच्या मुलीच्या व बायकोच्या तोंडावर दरवाजा लावून घेतला. आता मात्र मीनाक्षी खूप जास्त रडत होती. 4 महिन्यांची गरोदर मीनाक्षी आपल्या 4 वर्षाच्या लेकीचा हात पकडत जड पावलांनी तिचं ते सासरचं घर सोडून रस्त्यावर चालू लागली. आता काय करावे, कुठे जावे, तिला काहीच समजत नव्हते. नशिबाने खेळ मांडला होता. डॉक्टरांनी प्रकाशला सांगितलं होतं की मीनाक्षीला एड्स कशामुळे झाला असेल. तरीसुद्धा प्रकाशने मीनाक्षीला घराच्या बाहेर काढले, तेही तिच्या चारित्र्यावर आरोप लावून. खरं तर मीनाक्षीला जेव्हा दिवस जायचे तिची लिंग तपासणी करण्यासाठी तिला हॉस्पिटलला घेऊन जाण्यात यायचे. वेगवेगळ्या प्रकारचे इंजेक्शन तिला दिले जात होते. खूप वेळा रक्त तपासण्या तिच्या होत असे. कधीकधी तर शरीरातील कमजोरीमुळे तिला नवीन रक्तही चढवले जात होते. आणि त्याच गडबडीत एकतर दिले गेलेले इंजेक्शनमुळे किंवा शरीरात चढवलेल्या दुसऱ्या कुणाच्या तरी रक्तामुळे तिला एड्स झाला होता. स्वतःची चुकी कबूल न करता प्रकाशने सगळं काही आरोप मीनाक्षीवर लावून तिला घराच्या बाहेर काढले. आपल्या बायकोला या संकटात टाकणारा तिचा नवरा होता. त्याच्याच मुलगा होण्याच्या हव्यासापोटी आज तिला हा एड्स झाला होता. आता का तिच्या पोटात मुलगा असून सुद्धा त्यानं तिला एकटं सोडलं होतं. मीनाक्षी आपल्या लेकीचा हात पकडत आपल्या आईच्या त्या छोट्याशा घरात आली. आई जाऊन आता 2 वर्ष झाली होती. डोक्यावर फक्त छताचाच आधार तिला मिळाला होता. पण पोटाचं काय? खायला अन्न नसेल तर माझ्या मुलीचं आणि माझ्या पोटात वाढणाऱ्या माझ्या त्या बाळाचं कसं होईल, हीच चिंता तिला सतावत होती.
म्हणून आता ती लोकांच्या घरी धुणे भांडे करायची कामे करू लागली. 1-2 महिना चांगला गेला. हातात कामाचे पैसे आले. लोकांच्या घरी कामे करून त्यांच्या घरचे उरलेले शिळे अन्न ती आपल्या घरी घेऊन येत असे आणि त्याच्यावरच तिच्या त्या मुलीचे आणि तिचे पोट भरत असे. पण त्यालाही कुणाची तरी नजर लागली. तिच्या सासूने गावभर करून दिलं की माझ्या सुनेला एड्स होता म्हणून आम्ही तिला सोडले. आता सगळीकडे माहिती झालं होतं की मीनाक्षीला एड्स आहे. ती जिथेही काम करायला जायची तिथे तिला वेगळ्याच नजरेनं बघितलं जायचं. चौकावर बसलेले पुरुष तरुण मुले तिच्याकडे बघून हसायचे. वेगवेगळे जोक तिच्यावर मारायचे. तिची कसलीही चुकी नसताना तिला हा सगळा त्रास सहन करावा लागत होता. ज्यांच्या घरात ती काम करत होती त्या लोकांनीही हळूहळू आता तिला कामावरून काढून टाकायला सुरू केलं. कुठेही ती काम करायला जेव्हा जात असे तिच्याकडे अगदी संशयास्पद नजरेनं बघितलं जात होतं. हे गावाकडील लोक होते म्हणून त्यांना इतकंच माहिती होतं की तिला एड्स झालेला आहे. त्यामुळे आपल्याला सुद्धा तिच्यामुळे एड्स होऊ शकतो म्हणून सगळेच तिच्यापासून दूर दूर राहत होते. ती साधं बोलायला जरी गेली तरी लोक तिच्यापासून दूर दूर होत असे. मीनाक्षीला आता कुठलंही दुसरे काम मिळत नव्हतं. 2-3 महिने केलेल्या कामाचे पैसे तिने आपल्या डिलिव्हरीसाठी जपून ठेवले होते. आपल्या पोटातील बाळाला एड्स होऊ नये म्हणून त्यावरती ती खर्च करत होती. त्यातच डॉक्टरांनी तिला सांगितलं होतं मूल झाल्यानंतर सुद्धा त्याच्या काही टेस्ट केले जातील, वेगवेगळे उपचार त्याच्यावर केले जातील, तेव्हाच ते बाळ पूर्णपणे नॉर्मल होईल, त्याला एड्स राहणार नाही. आता मात्र मीनाक्षीला आपल्या पोटातील बाळाची सुद्धा खूप चिंता लागून होती. देवकृपाने तिच्या पोटातील बाळाला एड्स नव्हता, पण तो झाल्यानंतर पुढे त्याला एड्स होऊ नये यासाठी देखील बराच खर्च, बऱ्याच टेस्ट डॉक्टरांनी सांगितल्या होत्या. यामुळे मीनाक्षी बरीच इकडे तिकडे काम शोधत फिरत असे, पण तिला काम द्यायला कोणीही तयार नव्हतं. पण एका सरकारी हॉस्पिटलमध्ये तिला साफसफाईचे काम मिळाले आणि तिथेच ती ते काम करू लागली. मिळेल तितका पैसा आपल्या छोट्या मुलीसाठी आणि होणाऱ्या बाळासाठी जमा करू लागली. खूप हलाखीचे दिवस तिचे चालले होते. असेच तिचे 9 महिने पूर्ण झाले. प्रसूतीची वेळ जवळ आली. स्वतःचं हॉस्पिटलमध्ये स्वतःला ॲडमिट करायला गेली. पण बाळंतपणामध्ये काही अडचणी आहेत, पैसे जमा करावे लागतील तेही लगेच, असे डॉक्टर म्हणाले. तिच्या मागे पुढे फिरणारं कोणी नव्हतं. 4 वर्षांची मुलगी काय करणार? आता मात्र आपल्या मुलीला जवळ घेत हॉस्पिटलच्या मागेच मीनाक्षी बसली. तिला प्रसूतीच्या काळात जोरजोरात येत होत्या. तिने डॉक्टरांना बरीच विनवणी केली, पण त्या डॉक्टरांनी तिला हॉस्पिटलमध्ये घेतले नाही, तेही फक्त पैशांसाठी. एखाद्याचा जीव जात आहे हे डॉक्टर बघू शकतात, पण काही पैशांसाठी ते आपलं पाऊल तिथेच ठेवतात. माणुसकीच्या नात्याने डॉक्टरांनी मीनाक्षीची मदत करायला हवी होती, पण तसं काहीच घडलं नाही. उघड्यावरच मीनाक्षी प्रसूतीच्या काळात येत होती. त्या हॉस्पिटलमध्येच काम करणाऱ्या स्त्रियांना मीनाक्षीची कीव आली. त्यांनी घाईतच काही साड्या, कपडे जमा केले आणि मीनाक्षीच्या आजूबाजूला पकडून एकीने तिचा हात पकडत तिला कळा द्यायला लावल्या. खूप कष्ट, हाल, अपेक्षा सहन करत तिने शेवटचा श्वास वरती घेत जोराची कळ दिली आणि त्यासोबतच एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्या छोट्या मुलाकडे बघत ती आपलं सगळं दुःख विसरली. मदतीला धावून आलेल्या त्या स्त्रियांना धन्यवाद म्हणू लागली. आता आपण आपल्या या मुलीसाठी आणि मुलासाठीच जगायचं तिने ठरवलं. पण पुढे प्रश्न उभा राहिला, तो म्हणजे मला एड्स आहे, लोक कामं देत नाहीत, पैसा आणायचा कुठून, कसं जगायचं, कसं या मुलांचं पालन पोषण करायचं? हा विचार मनात धरत ती आपल्या छोट्याशा घरी परत गेली. 2 दिवसांचं बाळ समोर होतं. त्याच्याकडे बघत ती विचार करत होती, जर माझ्या बाळाला एड्स झाला तर? परत विचार करत होती, पण डॉक्टरांनी त्याला एड्स नाही असं आधीच सांगितलं होतं, पण होऊही शकतो हे सुद्धा सांगितलं होतं. आता मी काय करू? इतका पैसा तर माझ्याकडे नाही की मी माझ्या मुलाला हॉस्पिटलमध्ये घेऊन त्याचा काही इलाज करू शकते. पण तरी मोठ्या हिमतीने तिने आपल्या मुलाला एड्स होऊ नये यासाठी आपल्या गावातीलच एका मोठ्या पैशावाल्या माणसाची मदत घेतली.
त्याच्या हातापाया पडली आणि म्हणाली, साहेब, मला काही पैशांची मदत करा. 1-1 रुपया करून तुमचे सगळे पैसे मी फेडेल. तेव्हा तो मोठा माणूस तिच्याजवळ येत तिला म्हणाला, मीनाक्षीबाई, पैसे तर मी तुला दिले असते, पण तू माझ्या काही कामाची नाहीस आता. एका रात्रीसाठी तुझ्यासोबत झोपून मी स्वतःला एड्स करून घेऊ शकत नाही. त्याचं असं विचित्र बोलणं ऐकून तिच्या अंगावर शहारा आला. जगात आजही असे लोक आहेत जे फक्त स्वतःच्या फायद्यासाठीच जगतात. घाईतच तिथून ती पळाली. आता काय करावं विचार करू लागली. काम करून थोडेफार पैसे तिने साचवले होते. तेच घेऊन ती शहरात हॉस्पिटलमध्ये आली. आपल्या मुलाचा चेकअप केला, ज्यात तिच्या मुलाला HIV नसल्याचे परत समजले. तरीही त्याच्या सुरक्षिततेसाठी त्याच्यावर काही उपचार वेळेतच करावे लागतील आणि त्याच्यासाठी खूप खर्च येईल असे सुद्धा डॉक्टरांनी सांगितले. आणि जर ते उपचार मुलावर केले नाही तर काय होईल? त्याला एड्स होऊ शकेल का? तिने नाराज होतच विचारलं. तेव्हा डॉक्टर तिला म्हणाले, खरं तर अगोदरच तुम्ही जे काही उपचार केलेले आहेत त्यामुळे तुमचं बाळ HIV निगेटिव्ह तर आलं आहे, पण ते तुमच्या गर्भात होतं. काहीही होऊ शकतं. आपल्याला त्याचे उपचार वेळेतच पूर्ण करावेच लागतील, म्हणजे पुढे जाऊन तुम्हाला काळजी करायचं काम नसेल. मीनाक्षी एक आई होती. दिसायला सुंदर होती. घरात 2 मुलांची जबाबदारी तिच्यावर होती. काहीही करून तिला तिच्या मुलीला सांभाळायचं होतं आणि मुलाला वाचवायचे होते. पण हे सगळं कसं शक्य होईल? ते विचार करत असतानाच त्याच हॉस्पिटलमध्ये एक पुरुष तिला भेटला होता. त्याने तिला एका ठिकाणी तुम्हाला मी काम शोधून देतो असे सांगितले आणि आपल्याच घराशेजारील घर तिला त्याने भाड्याने दिले. या शहरातील लोकांची वासना किती वाईट असते हे मीनाक्षीला त्या पुरुषाला भेटून चांगलेच समजले. त्या माणसाने तिच्या एकटेपणाचा फायदा घेतला. आपण तुझ्यावर प्रेम करतो असे सांगू लागला. आता मात्र मीनाक्षी थोडी स्वार्थी झाली होती. आपल्या मुलांना आणि आपल्याला इथे सहारा मिळाला यातच ती खुश होती. तिने त्या तरुण पुरुषाला सांगण्याचा प्रयत्न देखील केला की तिला एड्स आहे, पण त्याने ती मजाक करत आहे समजून तिच्यावर बळजबरी केली. तिच्या जवळ गेला. मीनाक्षी ही स्वतःच्या जीवनाशी लढून लढून आता थकली होती. मुलांची पोटं भरण्यासाठी तिला आता हे सगळं करावंच लागणार आहे हे समजून चुकली होती. त्या माणसाचे नाव दीपक होते. दीपक हॉस्पिटलमध्ये साफसफाईचे काम करत असे. तो खरंच आता मीनाक्षीवर प्रेम करायला लागला होता. मीनाक्षीने दीपकला खरं सगळं सांगितलं, पण त्याने तिच्यावर विश्वास ठेवलाच नाही. पण जेव्हा एक दिवस हॉस्पिटलमध्ये मीनाक्षी आपल्या बाळाला घेऊन आली तेव्हा त्या डॉक्टरांचे आणि मीनाक्षीचे त्याने बोलणे ऐकले. तो खूप घाबरला. म्हणजे खरंच मीनाक्षीला एड्स आहे हे त्याला समजले. त्याला घामच फुटला. म्हणजे आता आपल्याला सुद्धा एड्स झाला हे त्याच्या लक्षात आले. तो खूपच चिडला होता. आता तो स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करायला लागला, पण उपयोग नव्हता. इकडे मीनाक्षीला काहीही करून आपल्या लहान बाळासाठी सगळे उपचार करून घ्यायचे होते आणि वेळेतच पैसे डॉक्टरांपर्यंत पोहोचवायचे होते. पण पैसे मिळत नव्हते. म्हणून तिने दीपकलाच परत आपल्याला पैशांची गरज आहे असे सांगितले. पण दीपक खूप चिडला आणि म्हणाला, तुला जर एड्स होता तर मी तुझ्याजवळ येण्या अगोदरच तू मला का थांबवले नाही? तेव्हा मीनाक्षी चिडली आणि म्हणाली, मी तर तुला थांबवत होते, पण तुझ्यातला पुरुष जागा झाला होता ना तेव्हा तुला माझे खरे वाटले नाही. त्यात माझी काय चुकी? आयुष्याने माझ्यासोबत खेळ मांडला आहे. तुमच्यासारखे पुरुष एकटी स्त्री बघून तिचा फायदा घेतात. तूही घेतलाच. मी तरी देखील तुझा विचार केला, तुला सांगितलं, पण तू तर मजाकमध्ये सगळं घेतलंस. आता मात्र दीपक डोक्याला हात लावत खाली बसला आणि तो सुद्धा मीनाक्षीला तिथून बाहेर काढू लागला. ती त्याच्या पाया पडत होती. मला या घराच्या बाहेर काढू नकोस असं म्हणत होती. माझी लहान लहान मुलं आहेत सांगत होती, पण त्याने काहीच ऐकलं नाही. तुझ्यासारख्या एड्स झालेल्या बाईला मी इथे सहारा देऊ शकत नाही तो म्हणत होता. पण मीनाक्षी त्याच्या खूप हातापाया पडली. माझ्या मुलाला एड्स पासून वाचवण्यासाठी मला त्याचे उपचार करायचे आहे म्हणू लागली. दीपकला खरं तर तिचा खूप राग आला होता, पण जितकं तो तिला ओळखत होता त्याचेही तिच्यावर मनापासून प्रेम झाले होते. त्याने तिला एका माणसाकडून काही पैसे बघून दिलेत आणि त्या बाळाचे उपचार सुरू झाले. दीपक आता मीनाक्षी, मीनाक्षींची मुलगी आणि मुलगा
यांची काळजी घेऊ लागला. मीनाक्षी दीपकचे खूप आभार व्यक्त करत होती. त्याने आपल्याला किती मोठा सहारा दिला, आपल्या मुलाला जे जीवनदान मिळाले याच्यासाठी आयुष्यभरासाठी ती त्याची ऋणी झाली होती. ते सगळेच आता हसून खेळून राहत होते. त्यांची एक पूर्ण फॅमिली झाली होती. मीनाक्षीची मुलगी पूर्वा आणि मुलगा रोशन दीपकलाच आपला बाप मानू लागले होते. आयुष्यात नव्याने जीवन जगण्याची एक आशा मीनाक्षीच्या मनात निर्माण झाली होती. दीपकला रोशनच्या उपचारासाठी उचललेले पैसे फेडायचे होते, म्हणून तो कष्ट करत होता. मीनाक्षी सुद्धा त्याला हातभार लावत होती. सुखात चाललेला त्यांचा संसार क्षणात परत उद्ध्वस्त झाला जेव्हा रस्ता क्रॉस करत असताना दीपकचा ॲक्सिडेंट झाला आणि तो ह्या सगळ्यांना सोडून देवाघरी गेला. पहिलीची जी वेळ मीनाक्षीवर आली होती तीच वेळ आता तिच्या मुलांवर आणि तिच्यावर आली होती. मुलगी आता 10 वर्षांची होती तर मुलगा 6. एकटी मीनाक्षी हे त्या दोघांना कसं सांभाळेल? दीपकने घेतलेले पैसे कसे फेडेल हाच विचार तिला सतावत होता. परत पहिले दिवस सुरू झाले होते. खाण्यापिण्याचेही हाल होते. ज्याही ठिकाणी काम मागायला जात तिथे तिला बेइज्जत करून हाकलले जात होते. त्यामुळे आपल्या 10 वर्षांच्या मुलीला तिला कामावर पाठवावे लागत. अजून आयुष्य तिच्यासोबत काय खेळ खेळणार हाच प्रश्न ती देवाला विचारायची. आता मात्र सगळ्या खिडक्या दरवाजा बंद झाल्या होत्या जिथून तिला पैसा मिळत. आपल्या 10 वर्षाच्या पूर्वाकडे बघत ती रडत होती. त्या 10 वर्षाच्या मुलीला लोकांच्या घरी धुणं भांडे करायला पाठवताना तिचं काळीज भरून यायचं, पण त्या माणसाचे पैसे कसे फेडायचे हा विचार तिला हे सगळं करायला मजबूर करत असे. आता लोकांच्या नजरा मीनाक्षीच्या मुलीवर टपून होत्या. दीपकने ज्या माणसाकडून रोशनच्या उपचारासाठी पैसा आणला होता तो माणूस आज मीनाक्षीच्या घरी आला आणि आपले पैसे मागू लागला. मीनाक्षी त्याच्यासमोर हात जोडत होती. मी लवकर तुमचे पैसे तुम्हाला परत करेल म्हणत होती, पण शेवटी तोही एक पुरुष होता. तिच्याकडे बघत तो तिला म्हणाला, तुमचे पैसे तर सगळे तेव्हाच भेटले असते जेव्हा तुम्ही एका रात्रीसाठी माझ्याकडे आला असता, पण आत्ताच मला काही दिवसांपूर्वी समजले की तुम्ही त्या कामाच्या सुद्धा नाहीत. म्हणून मला माझे पैसे परत करा आणि इथेच हे संपवा. आता मात्र मीनाक्षी चिडली. छातीवर घेतलेला साडीचा पदर खाली टाकत म्हणाली, म्हणजे फक्त स्त्रीची अब्रूच तुमच्यासाठी सगळं काही असते ना साहेब? एका रात्रीसाठी काय, अशा अनेक रात्री मी तुमच्यासोबत झोपायला तयार आहे. चला या आतमध्ये, करा तुमच्या इच्छा पूर्ण. तेव्हा तो पुरुष म्हणाला, वेडी झालीस का बाई? HIV पॉझिटिव्ह बाईसोबत कोण झोपेल? पण हो, तुला जर तुझे कर्ज फेडायचे असेल तर मी अजून एक ऑप्शन देतो. मी असे ऐकले आहे की तुझी मुलगी सुद्धा तुझ्यासारखीच देखणी आहे आणि तिला काही HIV नाही. तुला मान्य असेल तर तिला तयार करून माझ्याकडे पाठव, तेही एका रात्रीसाठी. तुझे कर्ज फिटेल. त्याच्या बोलण्याने मीनाक्षीच्या पायाखालची जमीन सरकली. ती त्याच्याकडे धावतच गेली आणि कॉलर पकडत त्याला म्हणाली, अरे राक्षस, काय बोलत आहेस? ती माझी निरागस मुलगी आहे. अवयवांची अजून साधी ओळखही नाही तिला आणि तू तिचा भक्षक बनायचा प्रयत्न करत आहेस. लाज वाटत नाही का तोंडून असं बोलायला? तेव्हा तो पुरुष म्हणाला, ठीक आहे मग, नाही तर नाही. माझे पैसे मला उद्याची उद्या परत करायचे, नाहीतर तुझ्या या 6 वर्षाच्या मुलाचं आणि त्या मुलीचं काही खरं नाही. नेहमीसाठी तुम्हाला इथून जावं लागेल. सगळ्यांना बर्बाद करून टाकेल मी, म्हणत तो पुरुष घराच्या बाहेर पडला. मीनाक्षी रडत रडत खाली बसली आणि आपल्या भूतकाळात गेली, ज्या भूतकाळाची तिला खूप भीती वाटत असे. जो भूतकाळ आठवला तरी तिच्या अंगावर काटा यायचा. मीनाक्षी जेव्हा 8 वर्षांची होती तेव्हा तिच्याही सोबत अशीच घटना घडली होती. तिच्या आई तिच्यावर खूप प्रेम करत असे. काबाड कष्ट करून घरात पैसे आणत असे, पण बाप मात्र दारुडाच होता. दारू पिऊन तो मीनाक्षीच्या आईला मारत असे. एक दिवस तर मीनाक्षीच्या बापाने त्याच्या मित्रालाच घरी आणले आणि बायकोला म्हणाला, मीनाक्षीला तयार कर आणि मित्राच्या रूममध्ये पाठव. बायकोने यावर आवाज उठवला तर तिचा आवाज बंद करण्यात आला. तिला तिथेच खुर्चीला बांधून ठेवण्यात आलं आणि त्या बापाने त्या मित्राकडून पैसा घेऊन त्या मित्राला त्याने मीनाक्षीला सोपवली. त्या मित्राने मीनाक्षीला रूममध्ये नेले. मीनाक्षी त्याला काका काका म्हणत होती. तुम्ही काय करत आहे असं बोलत होती. ती तर लहान होती, तिला काही समजत नव्हते की काय चालू आहे. आणि त्या माणसाने मात्र तिच्यावर इतक्या कमी वयात बलात्कार केला. आपल्यासोबत काय घडले हे तिला काहीच समजले नाही. मीनाक्षी रडत होती आणि आईला म्हणत होती, माझं सगळं अंग दुखत आहे.
त्या माणसाने मला इथे इथे हात लावला सांगत होती. तिच्या आईला मात्र तिच्या होणाऱ्या वेदना समजल्या होत्या. आपल्या लेकरासोबत काय घडले हे समजले होते, पण ती काहीच करू शकली नाही. त्यानंतरही मीनाक्षीच्या बापाने अशाच लोकांकडून पैसा घेऊन आपल्या मुलीची आबरू त्यांच्या हातात सोपवली. मीनाक्षीचे वडील तिच्या आईला खोलीत बंद करून ठेवत आणि पैसे घेऊन दारू प्यायला निघून जात आणि ते माणसं मीनाक्षीसोबत सगळं काही करत. आपल्यासोबत काय केलं जात आहे, आपल्याला असले विचित्र हात का लावले जात आहेत हे सुद्धा त्यावेळी त्या 8 वर्षाच्या मीनाक्षीला समजत नव्हतं. खरं तर नशिबाने तिच्यासोबत तेव्हापासूनच खेळ खेळायला सुरू केलं होतं. मीनाक्षीच्या आईने तिची खूप मदत केली. एके रात्री आपल्या मुलीला घेऊन तिने दुसरं शहर गाठलं आणि तेव्हापासूनच तिचं अगदी प्रेमाने सांभाळ केला. लोकांच्या घरी जाऊन धुणे भांडे करत तिला मोठं केलं आणि नंतर चांगल्या घरी लग्न देखील करून दिले. मीनाक्षीचे लग्न प्रकाशसोबत झाले होते. त्याचंसुद्धा एक दुकान होतं. घरी जमीन होती, स्वतःचं घर होतं. त्याला मीनाक्षी आवडायची म्हणून त्यानं तिच्यासोबत लग्न केलं. पहिले थोडे दिवस त्या दोघांचा संसार सुखात चालला. तिची सासूसुद्धा तिला खूप जीव लावायची. पण जेव्हापासून तिला पहिली मुलगी झाली तेव्हापासून त्यांच्या व्यवहारात बदल पडू लागला. मीनाक्षीला सतत टोमणे मारले जात होते, कारण सासरच्या लोकांना वंशाचा दिवा हवा होता. पहिली मुलगी झाल्यानंतर दुसऱ्या मुलासाठी जेव्हा त्यांचे प्रयत्न सुरू झाले तेव्हा प्रकाश प्रत्येक शब्दात प्रत्येक मिनिटाला तिला फक्त आपल्याला मुलगाच हवा इतकंच बोलत होता. मीनाक्षीला माहिती होतं की मुलगा होणं किंवा मुलगी होणं हे फक्त माझ्या नवऱ्याच्याच हातात आहे. यासाठी मी काही करू शकत नाही. ती आपल्या नवऱ्याला समजावून सुद्धा सांगायची, पण तो मात्र हे लक्षात घेत नव्हता. जेव्हा मीनाक्षीला दुसरी ही मुलगीच झाली तेव्हा मात्र तिला खूप जास्त सासुरवास होऊ लागला. तिच्या दुसऱ्या मुलीला कोणी साधा हातही लावत नव्हतं ना तिची काळजी घेतली जात होती. आमच्या घराला काळिंबा फसवायलाच परत मुलीचा जन्म झाला असेच सतत टोमणे मीनाक्षीला ऐकवले जात होते. मीनाक्षी तर ओली बाळंतीण होती, पण तिची कसल्याही प्रकारची ठेप राहिली नव्हती. व्यवस्थित अन्न पाणी न खाल्ल्यामुळे तिच्या बाळाला पुरेसं दूध नव्हतं. म्हणूनच मीनाक्षीची झालेली दुसरी मुलगी 12 दिवसांच्या आतच मरून गेली. मीनाक्षीला या गोष्टीचं फार दुःख झालं. तिला तर समजतच नव्हते की आपल्यासोबत असे का होत आहे. ती नवऱ्याला काही समजवायला गेली की तो वरून तिलाच बोलायचा, एक मुलगी आपल्याला आहे ना, मग कशाला रडते, आता नको मुलगी, मुलगाच हवा, माझ्यानंतर माझा कारभार कोण सांभाळेल, घराला वंश हवा. इतकं बोलून तो त्याच्या कामाला निघून जात. पहिली मुलगी झाली, दुसरी मेली, नंतर लिंग तपासण्या, मुलगा तर झाला पण एड्स नशिबी आला. पण एखाद्याच्या नशिबात वाईट लिहिलेलं असेल तर ते वाईटच घडतं. तेच आज तिच्या नशिबी परत आले. जे माझ्यासोबत घडले तेच आज माझ्या मुलीसोबत सुद्धा घडत आहे. मी माझ्या मुलीसोबत हे सगळं घडून देणार नाही. मी माझ्या मुलीची इज्जत इतक्या मोठ्या माणसाच्या हाती सोपवणार नाही. निष्पाप जीव आहे तिचा. आईने जे कष्ट सहन केले तेच कष्ट आता मुलगीही सहन करणार. माझ्यासारखं आयुष्य तिचंही इथून पुढे सुरू होणार. मनाशी बडबड करत मीनाक्षी मोठमोठ्यानं रडत होती. आपल्याला एड्स झाला तोही नवऱ्याने आपल्या गर्भात असलेल्या लिंग तपासण्या केल्या म्हणून, चुकीचं रक्त अंगात चढवलं गेलं म्हणून, किंवा चुकीचं इंजेक्शन दिलं गेलं म्हणून. ज्या नवऱ्यानं हे केलं तो आज सुखात संसार करत आहे. त्याचे हे 2 मुलं इतक्या कष्टात मी मोठे करत आहे. पाप त्यानं केलं आणि सजा मला आणि माझ्या मुलांना मिळत आहे. आता मात्र मीनाक्षी उभी राहिली, स्वतःचे डोळे पुसले. अन्यायाविरुद्ध आवाज उठवायचा तिने ठरवलं. दीपक जरी तिच्यासोबत आज नव्हता तरी त्याच्या प्रेमाने तिला खूप काही शिकवलं होतं. तिला एड्स असतानाही दीपकनं तिच्यावर प्रेम केलं आणि तिच्या मुलांना स्वीकारलं होतं. पण तिचा नवरा प्रकाश याने तिला घरातून बाहेर काढलं होतं. आज आपल्या मुलीसाठी मीनाक्षीला नव्याने उठायचं होतं. तिने डोक्यात बरेच काही विचार केले आणि त्या पुरुषाला फोन केला. तुम्ही जे काही म्हणालात ते मला मान्य आहे असं सांगितलं. आपल्या मुलीला तिने नवीन ड्रेस घातला आणि तिला म्हणाली, पूर्वा, एक काका येत आहेत, तुला त्यांच्यासोबत नीट बोलायचं आहे. पूर्वाला इतकं काही कळत नव्हतं, कारण 10च वर्षांची होती ती फक्त आईला हो म्हणाली. तो पुरुष घरी आला आणि मीनाक्षीने त्याला आपल्या मुलीच्या रूममध्ये पाठवलं.
तो माणूस पूर्वासोबत खेळू लागला. तिला इकडे तिकडे हात लावू लागला. एक एक करून तिचे कपडे दूर करण्याचा तो प्रयत्न करू लागला. तोच तिथे मीनाक्षीने पोलिसांना बोलवले आणि पोलिसांनी आपल्या डोळ्यांनी एक 10 वर्षाच्या मुलीला आणि 50 वर्षाच्या माणसाला सोबतच बघितले. तो 50 वर्षांचा माणूस मीनाक्षीच्या मुलीची इज्जत लुटण्याचा प्रयत्न करत होता. पोलिसांनी लगेचच त्याला अटक केली. मीनाक्षी त्यांच्यासोबतच पोलीस स्टेशनमध्ये गेली. आपल्यासोबत गेल्या 10 वर्षांपासून काय काय घडले हे सगळे काही तिने पोलिसांना सांगितले, लेखी स्वरूपात दिले. आपल्याला एड्स कसा झाला ते सुद्धा तिने पोलिसांना सांगितले. आपल्या पहिल्या नवऱ्याने आपल्याला कितीदा लिंग तपासण्या केल्या, गर्भात मुलगी असेल तर कितीदा गर्भपात केला, वंशाला दिवा हवा म्हणून माझ्या मुलींचा बळी दिला. सासूने सुद्धा त्याला साथ दिली. 12 दिवसांच्या आत माझी एक मुलगी मृत्युमुखी पडली होती. सगळं काही खरं तिनं पोलिसांना सांगितलं. आणि त्याचवेळी मला एड्स झालाय आणि एड्समुळेच आज मला कित्येक ठिकाणी कामसुद्धा मिळत नाही. लोक माझ्याकडे विचित्र नजरेनं बघतात. माझ्या मुलांना सुद्धा वाळीत टाकल्यासारखं त्यांच्यासोबत वागतात. मला न्याय हवा म्हणत मीनाक्षी रडू लागली. पोलिसांनी लगेचच प्रकाशच्या घरी आपली गाडी घेतली. प्रकाशला आणि त्याच्या आईला अटक केली. प्रकाश कारण विचारत होता तेव्हा मीनाक्षी त्याला म्हणाली, इतकं मोठं कारण तुझ्यासमोर उभं आहे. मी तुझी कंप्लेंट केली. एक बायको असताना तू दुसरे लग्न केलं. मला एड्स तुझ्यामुळेच झाला. तुमच्यामुळे मी इकडे तिकडे भटकले. लोकांनी माझी मजाक उडवली. पण आता बास. मी तुमची पहिली बायको होते. मी असताना तुम्ही दुसरे लग्न केले. पण तुमच्या मुलांचं काय, जे आजही माझ्यासोबत आहेत? मी माझे हाल करून घेतले, पण माझ्या मुलांचे हाल मी होऊ देणार नाही. सासूबाईंना वंशाचा दिवा लागत होता. हा घ्या तुमचा वंशाचा दिवा. देवकृपेने त्याला एड्स नाही. मला आता तुमच्या सगळ्या इस्टेटीमध्ये अर्धा वाटा हवा. माझ्यासाठी नाही तर माझ्या मुलांसाठी. या सगळ्यांमध्ये पोलिसांनी मीनाक्षीची खूप मदत केली. पूर्ण प्रॉपर्टीमधून मीनाक्षीच्या मुलाला आणि मुलीला हिस्सा मिळाला. त्यातूनच मीनाक्षीने त्या व्यक्तीचे कर्ज देखील फेडले जो पोलीस स्टेशनमध्ये होता. मीनाक्षीचा नवरा तिची माफी मागत होता. सासू देखील माफ कर म्हणत होती. पण मीनाक्षीला त्यांची दया आली नाही. लिंग तपासणी आणि गर्भपात करण्याच्या गुन्ह्यात त्यांना शिक्षा झाली. मीनाक्षीने आपल्या हक्काचे पैसे घेऊन आणि प्रॉपर्टीत हिस्सा घेऊन ते गाव कायमचे सोडले आणि दुसऱ्या मोठ्या शहरात ती निघून गेली. तिने आपल्या दोन्ही मुलांना खूप शिकवले, स्वतःच्या पायावर उभे केले. ज्या लोकांना एड्स आहे अशा लोकांसाठी तिने संस्था उभी केली. त्यांचीही ती मदत करते. पूर्वा आज खूप मोठी डॉक्टर आहे, तर पूरब आपल्या आईसोबतच एड्स झालेल्या माणसांची सेवा करतो. खूप मोठी संस्था त्यांची झाली आहे. आपल्या आईने किती कष्ट करून आपल्याला मोठे केले याची जाणीव मीनाक्षीच्या दोन्हीही मुलांना आहे. म्हणून मीनाक्षीचे दोन्हीही मुले तिची खूप काळजी घेतात. आपल्या जीवापेक्षाही आपल्या आईला जास्त जपतात. आत्ताशी कुठे मीनाक्षीचे आयुष्य जरा स्टेबल सुरू आहे. खूप चढ उतार घेऊन शेवटी नशिबाने तिला साथ दिली. नियतीही तिच्यासोबत चालली आणि आज ती तिच्यासारख्या अनेक गरजू लोकांना मदत करते. मीनाक्षीसोबत जे काही घडलं, देव करो ते कधीच कुणासोबत घडू नये. या गोष्टीचे तात्पर्य, लिंग तपासणी करणे हा कायद्याने गुन्हा आहे. मुलगी असो किंवा मुलगा असो समान मानायला हवं. एखाद्या व्यक्तीला जर एड्स असेल आणि तिने जर आपल्या घरात काम केलं तर आपल्यालाही एड्स होतो असं अजिबात नसतं. हातात हात दिल्याने एड्स होत नसतो. एकमेकांशी बोलल्याने एड्स होत नसतो. त्यामुळे एड्स झालेल्या लोकांना संशयास्पद नजरेनं बघत जाऊ नका. त्यांना आपली गरज असते. त्यांच्याशी प्रेमाने बोला. एड्स तेव्हाच होऊ शकतो जेव्हा एखाद्याला एड्स झाला असेल आणि तो दुसऱ्या पार्टनरसोबत संबंध प्रस्थापित करतो, तेव्हा त्या पार्टनरला त्याच्यापासून एड्स होऊ शकतो. एड्स झालेल्या व्यक्तीचे इंजेक्शन जर चुकून दुसऱ्या व्यक्तीला दिले गेले तेव्हाही एड्स होऊ शकतो. एड्स झालेल्या माणसाचे रक्त जर दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात गेले तर त्यालाही एड्स होतो. या गोष्टी करणं टाळा. पण त्या माणसांना वाळीत टाकण्याचे काम करू नका. तेही जिवंत माणसे असतात. त्यांच्यासोबत बोला, त्यांना मदत करा. देव तुमचंही चांगलं करेल. ज्याचे जैसे कर्म तैसे फळ देव नक्की देतो, हे अजिबात विसरू नका. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक करा.
या कथेत तुम्हाला काय जास्त मनाला स्पर्श करून गेलं हे नक्कीच मला आपल्या कॉमेंटमध्ये सांगा आणि मला तुम्ही ही स्टोरी कुठून ऐकत आहात हे देखील सांगायला विसरू नका। आणि चला पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग स्टोरीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।